4 वाजले आता. 4 वाजता निघाले घरातून फर्स्ट शिफ्टसाठी. पुरा रोड खाली, कुत्रे झोपलेत बघा. रिक्षा पण चालू झालेले आहेत. मी चालत जातो स्टेशनला आणि चालतच येतो रोज. बघू आता किती रात फक्त 4:30ची ट्रेन पकडायला लागेल मला. चारचा नजारा बघा काय आहे. बरं वाटतंय, ना गाडी ना माणसं ना ट्रॅफिक. 4 वाजता शांत, जरा थंडगार वाटतं. बस फक्त कुत्रे भुकतायत. गाड्या चालू झाल्यात पहिल्या ट्रेनसाठी. SMG स्कूलपर्यंत पोचलोय चालत चालत. टर्निंग यायचं बाकी आहे. टर्निंगवरून अजून 5 मिनटं स्टेशन राहते. किती शांत आहे. रिक्षा चालू झाल्या आहेत ट्रेनसाठी. चला बरं. टर्निंगला पोचलो आहे. हा पुढं मोठा टावर आहे, चंद्रांगण टावर. दिसणार नाही, दिसत असेल तर बघा समोर लाईटीच्या मागे चंद्रांगण टावर. 17 माळ्याचा टावर आहे. 15 माळ्यावर लाईट चालू आहे. दिसतंय, बघून घ्या. दिसल्यावरती 15 माळा लाईट चालू आहे. 17 माळ्याचा टावर आहे. टर्निंगवरून स्टेशन दिवा स्टेशन रोड. समोरमध्ये ब्रिजचं काम चालू आहे, फ्लायओव्हर. डब्बे दिसत असतील. मासे मच्छी मार्केट येतो. त्याच्यावरती स्लॅब टाकलेले आहे, पिलर टाकून ठेवलेत. ब्रिज आता कधी होईल, 1-2 वर्षात बघू. थोड्या वेळाने स्टेशनला पोचेल. तिकडे कसली दुकानं चालू झाली आहेत ते दाखवते. सकाळी 4-4:15ला चालू झाले आहे बघा. धंदेवाले यायचे पण चालू झाले आहेत. फक्त एक्सिलेटर बंद आहे. आता वरती चालत चढायला लागणार. या टायमाला हाच प्रॉब्लेम असतो. एक्सिलेटर नेहमीच बंद असतो. चायवाला चालू झाला आहे. इडलीवाला आला आहे छत्री घेऊन. शिरापावाला आला आहे. चायवाला इडलीवाला छत्री घेऊन उभा. तिकडे शिरापावाला आणि पानाची गादी चालली. आणि हे एक्सेलेटर बघा, नेहमी सकाळी बंदच असतात एक्सेलेटर. माणसांना चढायला लागेल, उतरायला लागेल. आता मी वरती जाऊन तिकीट काढतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्ट करतो ट्रेनमध्ये बसल्यावर. नेहमीच बंद असतं सकाळच्या वेळेस. तर तिकीट काढलं तर तिकीट येईल.